केळी उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी रस्त्याचंच जी समस्या आहे ती समस्या भेडसावत असते। परंतु मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी या माध्यमातून केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं आहे। तुम्ही जर माझ्या मागे बघू शकत असाल तर शेतकरी जो सुखावला गेला आहे त्या रस्त्यांमुळे, आणि केळीची मुख्य समस्या आहे की बांधावर ट्रक गेला पाहिजे आणि थेट सरबोजा जो आहे तो ट्रकमध्ये गेला पाहिजे, त्यामुळे केळीला भाव अधिकचा मिळत असतो। आणि समस्या अशी होती की ट्रॅक्टरने या ठिकाणी माल वाहतूक करावी लागत होती, त्यामुळे केळीला कमी भाव मिळत होता। आणि आता स्वतः ट्रक शेतकऱ्याच्या बांधावर जात असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळणार आहे आणि यातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे। हे सर्व शेतकरी जे आहेत त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचे आभार मानलेले आहेत। या माध्यमातून विकासाचं पर्व आपल्या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये सुरू झालेलं आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, तुम्ही काय सांगाल, कशा प्रकारे रस्ता होता आणि आता नवीन रस्ता कसा होत आहे? रस्ता आधी खूप कच्चा आणि गाऱ्याचा होता। स्वातंत्र्यपूर्व काळापासून कच्चा पूर्वीपासून पूर्ण पाणी रस्त्यामध्ये साचत होतं। त्या पाण्यामुळे आम्हाला पारंपरिक रस्ता होता, त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत होता। आमचा शेतमाल, आमचा ज्वारी वगैरे काढल्याचा सगळा आम्हाला खूप त्रास होत होता। आम्ही चंद्रकांत पाटलांकडे सर्व शेतकरी गेलो होतो, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमचा रस्ता आम्ही तयार करून देऊ म्हणून। त्याप्रमाणे त्यांनी आश्वासनाची पूर्ती केलेली आहे। आश्वासनाची पूर्ती केली, आमच्या आश्वासनाची पूर्ती त्यांनी केलेली आहे आणि काम चालू झालेलं आहे रस्त्याचं। त्यांचे आभार मानतो, त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो चंद्रकांत पाटलांचे। हा भाग जो आहे तो मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचा आहे आणि या भागामध्ये विकासाचं पर्व आमदारांच्या माध्यमातून सुरू झालेला दिसत आहे। केळी उत्पादक शेतकरी जो समस्याग्रस्त होता त्या समस्या सोडवण्यासाठी आमदारांनी पुढाकार घेतला आहे। त्यांचे काही कार्यकर्ते सुद्धा आपल्या सोबत आहेत। काय सांगाल तुम्ही की कशा प्रकारे विकासाचं पर्व या मतदारसंघामध्ये सुरू झाला आणि कशा प्रकारे शेतकरी सुखावला जात आहे? खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर गेल्या 30 ते 40 वर्षापासून सावजा परिसरातील हा शेतकरी अतिशय या ठिकाणी त्रस्त होता। त्याच्या शेतात रस्ता जायला न होता, त्याच्यामुळे त्यांच्या केळीला भाव भेटत नव्हता। पण आपण जर पाहिलं तर मागच्या 5 वर्षापासून या मतदारसंघाचे जे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून विकास कामांचा नव्हे तर शेती रस्त्यांचा अतिशय खूप चांगल्या प्रमाणात धूमधडाका या ठिकाणी त्यांनी लावलेला आहे। व सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी सर्व सावदा शहरातील परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील यांचे खऱ्या अर्थाने आभार मानतो व त्यांना पुढील काळात शुभेच्छा देतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी नगरसेवक श्याम अकोले आहेत। ते देखील विकासाचं पर्व अनुभवत आहेत। नुसतं कोरडं नाही तर प्रत्यक्ष काम करून हे विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे। काय सांगाल? चंद्रकांत भाऊ पाटील हे जेव्हापासून निवडून आलेले आहेत आपल्या 5 वर्षामध्ये, तसंच मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये अनेक विकासात्मक कामं त्यांनी केलेली आहेत। त्याच्याप्रमाणे सावद्यामध्ये त्यांनी आतापर्यंत 5 वर्षामध्ये 20 कोटी रुपयाचे कामं आतापर्यंत त्यांनी हाती घेऊन पूर्णत्वास नेलेले आहेत। आता शेतकरी बांधव गेले, त्यांना कधीही त्यांनी आजपर्यंत नाराज केलेलं नाही आहे। प्रत्येक शेतकऱ्या गेला की त्याचं काम कोणतं आहे बघावं आणि करा, आणि त्यांनी कामाला मार्गी लावलेला आहे। त्याच्यातला एक हा भाग आहे आज की मुंजोवापासून तर बैरामबुवापर्यंत कोचूर रस्त्याला हा भिडणारा रस्ता आहे। हा साधारण 2 ते 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे। याचा कामाला सुरुवात झालेली आहे आज, आणि हा रस्ता लवकरच शेतकऱ्यांच्या कामात येईल असं मला अपेक्षा आहे। आणि एवढं बोलू, तुम्ही जर पाहिलं तर शेतकरीचा जो रस्ता आहे तो अतिशय चिखलामध्ये आणि पाण्यामध्ये भरलेला आहे आणि नवीन रस्ता जो आहे तो करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। शेतकऱ्यांचे वाहने या चिखलामध्ये रुतून शेतकऱ्याच्या शेतमालाचं नुकसान होत होतं, परंतु आता चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून जी रस्ते तयार होत आहेत ती रस्ते चांगल्या प्रकारे मुरुम टाकून या ठिकाणी तयार होत आहे आणि शेतकऱ्याचा जो शेतमाल आहे तो या ठिकाणी न थांबता न अटकता थेट बाजारामध्ये जाणार आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। त्यामुळे त्याचं आर्थिक नुकसान होण्यास टळणार आहे। शेती रस्ता आमचा कच्चा होता। आम्ही चंद्रकांत पाटलांकडे सगळे शेतकरी गेलो होतो, त्यांनी आम्हाला सांगितलं तुमचा रस्ता आम्ही बनवून देतो म्हणून। आमचा रस्ता हा पारंपरिक होता, त्याच्यामधनं खूप पाणी साचत होतं। त्यांनी आम्हाला सांगितलं तुमचा रस्ता आम्ही तयार करून देतो म्हणून। त्यांनी त्यांच्या निधीमधनं आम्हाला रस्ता तयार करण्यास, त्यांनी म्हणजे कोणी? आमदार चंद्रकांत पाटलांनी रस्ता तयार करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं, निधीतून सहकार्य केलेलं आहे आणि आता रस्त्याचं काम चालू झालेलं आहे। त्यांचे आभार मानतो आणि त्यांचे आभार आम्ही मानतो, सर्व शेतकऱ्यांकडून आम्ही आभार मानतो। आपला मुंजोबुवा महाराज ते बैरामबुवा हा जो रस्ता शेती रस्ता पहिल्यापासून
भरपूर शेतकरी लोक याच्यावर जाऊ येऊ करत होते, पण साचलेल्या पाण्यामुळे खूप त्रस्त होते. पण आमदार साहेबांनी हा निधी देऊन हा रस्ता मंजूर केला, त्याबद्दल त्यांचे आभार. किती वर्षापासून हा रस्ता पेंडिंग आहे? किती वर्ष? पारंपरिक आहे. पारंपरिक रस्ता आहे. पहिल्यांदा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या रूपातून हा रस्ता होत आहे. तुम्ही आनंदित आहात का रस्ता हो झाल्याबद्दल? आनंदित, म्हणजे आज भरपूर आनंद आहे. रस्ता नसल्यामुळे नेमक्या तुमच्या समस्या काय होते? मालच निघत नव्हते, शेतीमाल. शेतीचा मालच निघत नव्हता, भरपूर त्रास होत होता आम्हाला. आज या निधीतून आज सुरुवात झाली आहे, फारच आभारी आहोत त्यांचे आम्ही.